राज्यानंतर आता आपण वळणार आहोत राष्ट्रीय घडामोडींकडे। देशात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय तर केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या निवृत्ती नियमांमध्ये बदल केलेले आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसात 4 राज्यांचा दौरा करणार आहेत। महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये। देशामध्ये 1200 पेक्षा जास्त कोरोनाचे ॲक्टिव्ह केसेस आहेत। यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यात कोरोना पसरतोय। आतापर्यंत 12 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय। विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली सारख्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय। वातावरणातील बदल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं ही कोरोनाची प्रमुख कारणं असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे। आरोग्य मंत्रालयानं राज्यांना खबरदारीची आणि रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक संसाधनांची तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या। दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नवीन रुग्ण वाढताना दिसतात, ज्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालंय। कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण आहेत ते सातत्यानं अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत। जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। खरं तर केंद्र सरकारनं पेन्शन संदर्भातील एक महत्त्वाचा नियम बदललाय। आता सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा काढून टाकल्यास त्याला निवृत्तीचा लाभ मिळणार नाही। कार्मिक मंत्रालयानं हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अधिसूचित केंद्रीय नागरी सेवा सुधारणा नियम 2025 नुसार सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमात रुजू झाल्यानंतर गैरवर्तन केल्याबद्दल कोणत्याही कर्मचाऱ्याला अशा उपक्रमाच्या सेवेतून बडतर्फ किंवा काढून टाकलं तर त्याचे सेवानिवृत्तीचे लाभ काढून घेतले जातील। हा नियम 22 मे पासून अधिसूचित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांमध्ये 4 राज्यांचा दौरा करणार आहेत। सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश असा मोदींचा हा दौरा असेल। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात सिक्कीम पासून होणार होती, पण खराब हवामानामुळे मोदींचा सिक्कीम दौरा रद्द करण्यात आलेला आहे। तर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मोदी असंख्य प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत। मोदींनी पश्चिम बंगालमध्ये अलीपुरद्वार इथल्या एका जनसभेला संबोधित केलं। त्यानंतर बिहारच्या पटना या ठिकाणी देखील ते जाणार होते। 1200 कोटींची तरतूद करून हे नवीन टर्मिनल तयार करण्यात आलेलं आहे। तर मोदी शुक्रवारी बिहारच्या काराकाट शहरात सकाळी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।